आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादाला लागू नको, नागडा करीन. वक्फ सुधारणा विधेयकावरून गुरुवारी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. राज्यसभेतील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैर्या झडल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर बोलताना संजय राऊत यांना जोरदार टोले लगावले. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत त्यांनी राऊत आणि ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी राऊतांवर जोरदार टोले लगावले. त्यावर आता संजय राऊत यांनी आज संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, पटेलांसारखे लोक कुणाचीच नाहीत, हे दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांना बाप बाप करत होते, असा बोचरा वार संजय राऊत यांनी केलाय. तसंच संजय राऊत यांनी म्हटलं की प्रफुल्ल पटेल दाऊदच्या पक्षातून जाऊन भाजपत आले. भाजपमध्ये का आले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्यानं बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधांसह भाजपत गेले. राष्ट्रवादीची आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणाऱ्या अमित शहा यांनी त्यांना धुवून घेतलं. ती वॉशिंग मशीन आहे. दाऊदचे हस्तक भाजपनं संसदेत घेतले. ते दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवार यांनी तर स्वतःचं अवमूल्यन करून घेतल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.